ब्रह्म असं म्हणाला. ब्रह्मणो वा एतद्विजये अमहीयध्वमिती. ब्रह्माच्या बद्दल परब्रह्माच्या बद्दलच ते जाणून घेण्यासाठी म्हणून सगळेजण प्रयत्न करा. महीयध्वम, प्रयत्नशील व्हा. ततो वै वेदांचकार ब्रह्मेती. मग त्यानंतर ब्रह्म म्हणून जाणून घेतले. आणि तेवढं जाणले. पण काय ब्रह्म आहे, कशाचा आहे, त्याचा काय स्वभाव आहे वगैरे विचारून घ्या, जाणून घ्या म्हणला. ब्रह्मेती हो वाच. मग त्यांना ब्रह्म म्हणायला लागले. ब्रह्मणो वा एतद्विजये महीयध्वम इति. ब्रह्माच्या विजयाबद्दल चांगलं जाणून घेण्याच्या बद्दल सगळेजण प्रयत्नशील व्हा. ततो वै विधांचकार ब्रह्मेती. मग ब्रह्म काय असं हे जाणून घ्यायला निघाले. तस्माद् वा एते देवा अतितराम इव अन्यान देवान आयुष्य. त्यानंतर हे सगळेचे सगळे लोक, देवता लोक अतितराम इव, आपल्यापेक्षा जास्त, आपण ह्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा सगळ्यांच्या पेक्षा जास्त जास्त जाणून घेण्यासाठी निघाले. ते देव कोण? अग्नी, वायू, इंद्र. ते येन न नेदिष्टम परस्पृशु. नेदिष्टम त्याला चांगल्या रीतीने जाणून घेऊ शकले नाही. अस्पृशु, मग प्रयत्नशील झाले नाही तसा अर्थ. ते हे ना तर प्रथम विधान चकार. त्यांच्याबद्दल एक एक जण अशा रीतीने जाणून घेऊ लागले. ब्रह्मेती, याला ब्रह्म म्हणतात. विचार. तस्माद वा इंद्र अधितरा विवा ज्ञान देवा. सगळ्यांच्या पेक्षा इंद्र जास्तीपणे इतर देवतांच्या पेक्षाही जास्त रीतीने जाणून घेतो. तैहेनं नेदिष्टम परस्परश. मग त्या इंद्राला नेदिष्टम, प्रशंसार्ह असणारा विचारले. प्रशंसार्ह असणारा त्याला विचारले. तैहेन प्रथमो विधांचकार ब्रह्मेती. मग त्या सगळ्यांच्या पहिल्यांदा जाणून घेतलेला ब्रह्मा, ह्यालाच ब्रह्म म्हणतात असं जाणून घेतलं इंद्रा. तस्य एष आदेश, त्यांनी हा आदेश दिला. एतत् विद्युत युदत व्यद्युत दा इति. व्यदुत, तस्य एष आदेशः, त्यांनी सांगितलेला हा आदेश आहे. एतत् विद्युतो, अं, जो कोणी जाणीवने युक्त होतो, समजणेपणाने युक्त होतो. अं, व्यद्युत इंदाः इति. व्यद्युततः, वि अद उदतः, म्हणजे विशेष करून उत्तम रीतीने सांगणारा किंवा समजणारा कोण असेल किती, अशा रीतीने विचार. अन्य यमी विषद, यमी विषद झाकून घे. अधिदैवत म्हणजे जे दिसून येत नाही ते झाकून घे, ते अधिदैवत, त्याला म्हणतात अधिदैवत म्हणतात. असा अध्यात्म. त्यानंतर अध्यात्माच्या बद्दल हे तर गच्छती व, जे जात आहे असं वाटत असते. मनो अनेनैव तद स्मरती अभीक्ष. ते सारखं जातच असते. मन हे सारखं जातच असते. या मनाच्या द्वारे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी पूर्ण रीतीने समजून घेतल्या जात असतात बरं का. तद उपस्मरती, तेच त्याला पुन्हा पुन्हा आठवणी येत राहते. अभीक्षणम, एक वारंवार संकल्प, त्याला संकल्प म्हणतात. तद तद वनम, तर तेच हे वन आहे. तद तत वरुण नामा, त्याला हे वन म्हणून असं नाव आहे. तद वनमित्युपासितव्यम, त्याला वन या वन सम्यक भक्ती, चांगल्या प्रकारच्या भक्तीला वन म्हणतात बरं का. वन अवनम, अवनम म्हणजे प्रार्थना करणं. वन सम्यक भक्तीला वन म्हणतात नाव. तथा तद वनम नामा, त्यालाच हे वन म्हणून म्हणतात. ज्याला चांगल्या रीतीने भक्तीने जाणलं जातं त्याला वन म्हणतात. तद वनमित्युपासितव्यम, वन या शब्दाने उपासना करावी. एतदेव वेदापि, स यहा एतदेवं वेद, अभि सगळीकडून याप्रमाणे याला जो कोणी जाणतो, हे सर्वाणी भूताने संवाद शक्ती, त्यात
जो त्या परमात्म्याला पूर्ण रीतीने जाणून घेतो की नाही त्याला सगळेजण समजून घ्यावा अशी इच्छा करतात किंवा त्याच्याबरोबर राहावा अशी इच्छा करतात. उपनिषदम भो ब्रूहीती आणि मग ते सगळे त्याच्याजवळ येऊन काय म्हणतात, उपनिषद आम्हाला सांगा हो. उक्ता उपनिषद, त्या उपनिषदाला सांगणारा तूच आहे. ब्राह्मी वावत उपनिषद अब्रुमीती, ब्रह्माच्या बद्दलची असणारी ही उपनिषद अब्रुमीती, सांगावं समजून घ्यावं म्हणून सांगितलं. विचार सगळे देवता येऊन त्याच्याजवळ इंद्राजवळ विचार. तस्मै तपो दमहा कर्म इथे प्रदेश. त्या परमात्म्याला जाणून घ्यायचं झालं तर, त्या ब्रह्माला जाणून घ्यायचं झालं तर तपश्चर्या करावी, दम करावा. दम म्हणजे दम मननिष्ठता बुद्धी म्हणतात. दम शब्दाचा अर्थ परमात्मा बद्दलच निष्ठा बाळगून घेणं, याला दम म्हणतात. आणि कर्म क्रिया असे तीन कामं करावे लागतात. तपश्चर्या करावी लागते, परमात्म्याच्या बद्दल निष्ठा ठेवून घ्यावी लागते, आणि कर्म त्या रीतीने क्रिया करत राहावे. वेदा सर्वांगाने सत्यम आयतन, वेद सगळे अंग, छोटे अंग, वेदांग, सत्य आणि सत्यता हे त्याचे स्थान आहेत. हा, वेद म्हणजे तपश्चर्या, शलांग जे आहेत की नाही ते दमा आहे, आणि सत्य हे जे आहे कर्म आहे. सत्यरूपी कर्माचा माझा अर्थ. किंवा येता उपनिषदमा एव वेद, जो कोणी ही उपनिषद ह्या उपनिषदाला चांगल्या रीतीने जाणतो, अपहत्य पापमान, पापांचे सगळे नाश करून टाकतो, सगळे पाप दूर करून टाकतो. अनंते सर्गे लोके, अनंत स्वरूपाने असणाऱ्या सर्व लोकांमध्ये जे हे श्रेष्ठ असणाऱ्या प्रतिष्ठा, प्रतिष्ठती म्हणजे त्या लोकांमध्ये, सर्ग नावाच्या लोकांमध्ये, अनंत सर्व लोकांमध्ये प्रतिष्ठा प्राप्त प्राप्त करून घेतात. ते प्रतिष्ठती सगळे जे करतात ते म्हणजे सर्व श्रेष्ठ आहे त्याच्यामध्ये राहतो. असं चतुर्थ खंडामध्ये सांगितलं. किती तलवकार उपनिषद. श्री श्रीमदानंद तीर्थ भगवत्पादाचार्य विरचितम तलवकार उपनिषद भाष्यम समाप्तम. त्याप्रमाणे आनंद तीर्थ भगवत्पादाचार्याने रचना केलेले तलवकार उपनिषदाचे भाष्य संपवलं. उमासा सम्यक आचष्ट तस्मै विष्णू परम पदम. उमा पार्वती देवीने सम्यक आचष्टे चांगलं सांगितलं. तस्मै विष्णू परम पदम, त्या विष्णू परमात्म्याचं परपद कसं आहे याच्याबद्दल त्या उमेने सांगितलं. यस्मात ब्रह्माच वायुश्च शेष इंद्रो शिवस्तथा, ज्यामुळे ब्रह्मदेव, वायुदेव, शेष, इंद्र म्हणजे गरुड, आणि शेष, गरुड आणि शिव, सभार्या गळविनो, असं आपल्या आपल्या बायकोच्या बरोबर सगळे जाणून घेतात, आणि गर्विष्ठ कोणी होत नाहीत. सूर्यभ्यस्ते अधिका म्हणून सगळ्या देवतांच्या मध्ये अधिक म्हणून श्रेष्ठ म्हणून मानले जातात. इंद्रस्तु प्रथम ब्रह्मा जानात, इंद्र पहिल्यांदा ब्रह्माला जाणतो म्हणून त्यांचं उत्तम, हा तो देवतांच्या मध्ये उत्तम. दक्षिणा दक्षादिभ्यस्तथा, म्हणजे दक्ष इत्यादी आहेत की नाही, त्या सगळ्या त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ जास्त मध्ये त्याचं जाणून घेतलं. प्रज्ञातून पूर्वमुक्तवान, मग ते जाणून घेण्यासाठी सांगितलेलं आहे. दक्ष, बृहस्पती, मनु, कामदेव, कामात्मज, कामाचा आत्मज असणारा असं कोण आहे म्हणजे मुलगा जो आहे तो सूर्य, चंद्र, धर्म, वरुण, हा, हे सगळ्यांनी एकमेकाला सांगत सांगत गेले, ते वाढलंय. वाचन ओम इथे तर शेवटी ओम म्हणून असं स्वरूप आहे म्हणून सांगितलं. नाशिक्य वायुरग्निश्च, नाकामध्ये असणारा वायू अग्नी, प्रथम तदपश्चाताम, पहिल्यांदा त्यांनी पाहिलं. सर्व देवाधिकास तस्मात, सगळ्या देवांचे अधिक गुणांनी युक्त असणारे झालेले ते. येथे देवा प्रगीत आहे, सगळे देव असे एकानंतर एकानंतर एक त्या परमात्म्याला जाणून गेले. येथे बेस्ट इंद्र काम, त्याच्यानंतर इंद्र आणि काम, ताभ्याम ब्रह्मादेव का, त्याच्यापेक्षाही ब्रह्मा सगळ्यांच्या मध्ये श्रेष्ठ आहे. येथे श्याम हवं वन्नी, सगळ्या देवतांच्या मध्ये अगदी कमी म्हणजे वन्नी, सगळ्यात छोटा म्हणजे वन्नी. हे तेषाम अवमू वन्नी परमो विष्णू विष्णते.
म्हणून वन्य जो आहे अग्नी जो आहे की नाही तो हवामान आणि विष्णू हा श्रेष्ठ आहे असं सांगितलेलं आहे. हम्म. अंतराले स्थिता तन्ये बाकीचे सगळे मध्ये असलेले आहेत विष्णू आणि त्या अग्नीच्या मध्ये बाकीचे सगळे राहिलेले आहेत. ब्रह्माद्या पूर्वमीरिता एकाच्या नंतर एक एकानंतर एक एकानंतर एक श्रेष्ठ असे सांगितलेले आहे. अग्ने पश्चात गजानात तर इंद्रवाक्यात ततो अवमा अग्नीने सगळ्यात शेवटी जाणलेला आहे म्हणून इंद्राच्या वाक्याने तो सगळ्यात लहान आहे. अग्निर्वय देवा नाम विष्णू परमः म्हणून एक श्रुती आहे त्या श्रुतीमध्ये सांगितलं सगळ्या देवतांच्या मध्ये अग्नी सगळ्यात लहान त्यातनं सर्वश्रेष्ठ म्हणजे विष्णू बरोबर तस्मात विष्णू अभिसंबंधात म्हणून या विष्णूचा संबंध असल्या कारणाने पारावरील सुरांनी देवतांच्या मध्ये कोण श्रेष्ठ कोण कमी हे सगळं जाणून घेतलेलं देवाने यज्ञ विद्युदादीन विद्युत इत्यादिकांनी सगळ्यांना देखील आपलं श्रेष्ठत्व क्रमाने दिलं कपिल नावाचा जो परमात्मा आहे त्यांनी सगळं सांगितलेलं आहे सांगून कुठे दिलेलं आहे त्याच्या सगळ्या लोकांच्या डोळ्यामध्ये राहत अक्ष्णो निमेषणम कृत्वा अक्षर म्हणजे डोळ्यांच्या मध्ये एक निमेष राहून अक्ष्णो निमेषणम कृत्वा ते क्षीरसागरे तर कपिल परमात्मा डोळ्याला मुख्य करून घेऊन डोळ्यामध्ये राहून क्षीरसागरामध्ये जमलेला आहे तर एक हा ब्रह्मा त्याला सर्वश्रेष्ठ असणार असा ब्रह्म परब्रह्म म्हणतात इत्येवं उपदेशनम त्याप्रमाणे त्याने केलेला उपदेश आहे अधिदैवे तथा अध्यात्मे यम मनो गच्छति वच देवामध्ये किंवा अध्यात्मामध्ये जे मन किंवा जातो की नाही राहतो की नाही तोच हा परमात्मा अक्ष्णो निमेषणो म्हणजे अक्ष्णो आपण जे डोळे झाकणं सोडणं उघडणं करतो ते सगळे क्षीरसागरामध्ये असणारा परमात्मा कुठले रूपी परमात्मा करत असतो ते वैक परम ब्रह्म त्याला सर्वश्रेष्ठ परब्रह्म म्हणतात एवं तस्य उपदेश त्याप्रमाणे त्याने उपदेश केला अधिदैवे तथा अध्यात्मे यमनो गच्छती वच अधिदैव आणि अध्यात्मामध्ये जे आपलं मन आश्रय करून राहतं की नाही तो हा परमात्मा आहे तर न गच्छते क्वापी मनो येन स्मरते चांगल्या रीतीने त्या परमात्म्याच्या ठिकाणी त्याचं मन जात नाही आणि तो आठवण करत नाही तो तो देखील हा मनामध्ये असणारा असा जो कोणता अधिपती देवता आहे असुर आहेत ते सगळे तो अनिरुद्धाख्य ईशेष तर अनिरुद्ध नावाने ईशेष तोही पण परमात्मा श्रेष्ठच आहे सगळ्या ईशांचा देखील नियामकांचा देखील श्रेष्ठ आहे परमब्रह्म हे त्यालाच परब्रह्म असं देखील म्हणतात तर विष्णू ध्वरम नाम विष्णू परमात्मा जो आहे की नाही त्यालाच वन असं म्हणतात म्हणजे चांगल्या रीतीची भक्ती करावी त्याच्यात सतत्वात वर्णनीयत सतत्वात सगळीकडे व्यापूर आहे ते वर्णनीय वर्ण आहे वर्णनीय आहे एवं एनम जो वेद याप्रमाणे याला तो म्हणतो बरे सर्व अपेक्षित सगळ्या लोकांनी अपेक्षित म्हणून मागितला जातो म्हणजे अपेक्षा केला जातो हे तत्व हरो अपृच्छद ब्रह्मानंद देव ऐकून ऋतुदेवानी पुन्हा एकदा ब्रह्मदेवाला विचार विद्या आकार मम ब्रूहि विद्येचा आकार मला सांग चाललं असं सांगितलं सर्व इत्युक्तो ब्रह्मा आहतम पुन्हा मग त्याला विद्येच्या बद्दल सांगितलं ब्रह्मदेवाने विद्या वेद्यम तव प्रोक्तम आच्छानंते वदाम्यहम विद्याने जाणून घेण्याची गोष्ट काय आहे आणि स्थान कोणतं आहे मोठं श्रेष्ठ स्थान कोणतं आहे ते मी सांगतोय तपोदान धर्मेषु जे स्थितास्ते तिष्ठती तपश्चर्या दान आपल्या धर्मामध्ये जे कोणी आस्था ठेवून जाळून घेऊन जातात त्यांच्यामध्ये हे राहत विद्येचं स्थान आहे विद्या स्थान तस्या वेदा हा अंगाने हे सगळे विद्येचे स्थान आहेत वेद आणि अंग सगळे त्याचा निर्णय अंग काय करतात कारण वेदांचा निर्णय देतात वेदयिताम एवं अखिलम या सगळ्या गोष्टीला अशा रीतीने अखिलाम यो विष्णू परमात्म्याच्या बद्दल असं तो कोणी सांगतो की नाही प्रतिष्ठते त्याला प्रतिष्ठान प्राप्त होतं इत्यादी अंग आणि निर्णय हा म्हणून इत्यादी ब्रह्मसारामध्ये सांगितले विद्युत सूर्यादि प्रकाश सूर्य इत्यादी जे प्रकाशाने युक्त असतात हे त्याला विद्युत म्हणतात आ समंतात व्युत व्युत व्य आ समंतात व्युत द्युत म्हणजे द्विती द्विती म्हणजे प्रकाश
आपल्या कांतीने प्रकाशवंत करून टाकतो ना, म्हणून त्याला विद्युत. त्याचं आदित्य करून ते जेव्हा त्याला उदाहरण म्हणजे हे काय आहे? भगवद्गीतेचं हे आदित्य करून ते जगत हे ते करत तेजो विद्यमामकम म्हणून कृष्णाने सांगितलं. हे वाक्य त्याला कारण तमेव भान्तमनुभवाति सर्वं तस्य भाषा सर्वविधं मां विभाति. तो प्रकाशवंत जे होतं की नाही, ते प्रकाशवंत झाल्यामुळे सगळे जण प्रकाशवंत होता. त्याच्या प्रकाशाने सगळे युक्त असतात. यमी मिषदा आसमंता निमीलिताक्ष अभवत. नवी मिषत म्हणजे काय, डोळे झाकले. काही करता सगळं झाकलं जातं, त्याकरता निमीलन म्हणतो. वैकिलायम पुरुष पुरातन हा पुरुष आहे, सर्वश्रेष्ठ असणारा पुरुष आहे. एक आई आशी अविशेष जो एकटाच आहे, कोणत्याही रीतीने विशेष म्हणजे विशेषता नसलेला असा एकटाच आहे. सगळीकडे परमात्म्याचे स्वतःचेच रूप असते. अग्रे पुढेभ्यो जगदीश्वर जगदात्मनीश्वरे सगळ्या गुणांच्या क्षेत्रामध्ये क्रमाप्रमाणे पाहायला गेलं तरी सर्वश्रेष्ठच होत आहे. जगदात्मनी ईश्वर जगत स्वरूपी असणाऱ्या ईश्वरांच्या मध्ये मी आत्मा आणि ते सुप्त शक्ती. डोळे कसे झाकले सगळे बंद होत दिसण्याचं बंद होत, त्याप्रमाणे परमात्मा सगळ्यांच्या डोळ्यामध्ये कपिल रूपाने होऊन सुप्त सगळ्या शक्तींना देखील झोपून मिलित होतो, म्हणजे डोळे झाकून देतो. सगळं सृष्टी क्रम व्यवस्था की नाही संपून टाकतो, असा असं वाक्य आहे. पूर्णत्वाच याहा आहा पूर्णत्वाच पूर्ण असल्या कारणाने आहा अभीक्ष्णम संकल्प इथे मनसो विशेष. केव्हाही संकल्प करतच राहतो म्हणून हे मनाचं स्वरूप आहे, मनाचा स्वभाव आहे. काही म्हणजे नुसतं बसतच नाही, काही ना काहीतरी संकल्प करतच राहतो. संकल्पक मित्यर्थ म्हणजे मन हे संकल्पक आहे. तर प्रतिष्ठान आयतनाम उपदिशत प्रतिष्ठेने युक्त होऊन घराने आश्रयाने युक्त असणार उपनिषद आम्हाला सांगा त्याला असताना इत्युक्ते मग त्यानंतर त्या परमात्म्याने सांगितलं मयोपनिषद स्वरूप मुक्तम हे उपनिषदाचे स्वरूपाचे सांगितले. तत्र वक्तव्य नास्ती, त्याच्याबद्दल काही अजून काही सांगायचं नसते. तपो दमहा कर्म तपश्चर्या दमन कर्म हे सगळे विद्येचे प्रतिष्ठान आहे. हे विद्या स्थिर राहण्याचे स्थान आहे. तर द्वत्सु विद्या प्रतिष्ठित करतात ते ज्यामध्ये हे सगळे गोष्टी असतात ते हे मनामध्ये सगळी गोष्टी राहत असतात. म्हणून त्याला मनाच्या द्वारे जे काही केलं जातं त्यालाच प्रतिष्ठा, त्याच्यामुळे प्रतिष्ठा प्राप्त होती. ही गोष्ट जाणल्याने आपल्याला श्रेष्ठता प्राप्त होती, त्याला विद्या म्हणतात. सत्यविधी मीमांसा हा सत्य खरं आहे, सत्य हेच विद्या सर्वश्रेष्ठ स्थान आहे म्हणून मीमांसा करतो. निर्णीयते आता संहितं सत्यम चित्पटम. मीमांसा कशाला म्हणतात? चांगल्या रीतीने हे सत्य आहे असं स्पष्टपणे तिथं निर्णय करून दाखवलं जातं, त्याला सत्य म्हणतात. श्रुती स्मृती उदितम सर्व व्यक्तम मीमांसेया. श्रुती स्मृती इत्यादी ठिकाणी युक्त असणारं सगळं जे कोणी विचारपूर्वक समजून घेतात त्याला सत्य म्हणतात. सत्य विचित्यते तत्वान मीमांसा ब्रह्मनिश्चया पण त्यालाच सत्य म्हणतात. मीमांसा काय? मीमांसा शब्दाचा अर्थ ब्रह्मनिश्चया. ब्रह्माच्या बद्दल ज्या ठिकाणी निर्णय केला जातो, जिथे केला जातो त्याला मीमांसा पण शब्द निर्णयामध्ये सांगितलं. ऋग्यजुसामा अथर्वाख्या पंचरात्र भारतम मूल रामायण दैव पुराण भगवत परम वेदा इत्युच्यते सद्ये शिक्षायां तथा. ऋग्वेद यजुर्वेद सामा अथर्ववेद पंचरात्र महाभारत मूल रामायण हे सगळे आणि पुराण भगवतपर असणारे पुराण सगळ्या गोष्टींना वेद असे म्हणले जातात. वेदा इत्युच्यते सद्ये शिक्षाद्यम आणि शिक्षा इत्यादी जे आहेत की नाही ते तरंग इत्यादी सगळे स्मृती असतात. अंग आणि सत्यम मीमांसा हे सगळे अंग आहेत तिथे वेदाचा, वेदाला सांगतो. सत्य हे सत्य म्हणजे काय? मीमांसा मी मीमांसा म्हणजे काय? मी जाणण्याची गोष्ट जी आहे ज्याच्याने तुझ्या विनिमयपूर्वक समजलं जातं त्याला मीमांसा. तत् विद्या आयतन त्रयम म्हणून हे तीन प्रकारचे विद्या आहेत, विद्या प्राप्त करून घ्यायची गोष्टी आहेत म्हणून सांगितलं.
इति विद्यानिर्णयामध्ये सांगितलेलं आहे. यश्चिदानंद सच्छक्ती संपूर्ण भगवान परः, जो कोणी चित्स्वरूपी आहे, सत्स्वरूपी आहे, आनंद इत्यादी ठिकाणी युक्त आहे, संपूर्ण आहे, भगवान पर सर्वश्रेष्ठ असणारा परमात्मा आहे. नमो श्री विष्णवे तस्मै, त्या विष्णू परमात्म्याला नमस्कार करतो. प्रेयसे परमात्मा, मला अत्यंत आवडते असणाऱ्या परमात्म्याला मी नमस्कार करतो. किती आनंद तीर्थ भगवत्पादाचार्य विरुद्ध सहकारोपनिषद भाष्य भाषण श्री उवाचा सम्यगाचष्ट तस्मिन् विष्णुं परं पदं यस्मात् ब्रह्माणमादित्य